हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 13. अध्यात्मासाठी आत्मसंयम विवेक आवश्यक आहे. अध्यात्मासाठी योग साध्य होण्यासाठी संसारापासून समाजापासून दूर पळून जायची आवश्यकता नसते. संसारात राहून समाजात वावर करून आपले विहित कर्म सांभाळून योग साध्य करता येतो. योग साध्य होतो. कोणी अध्यात्म किंवा योग साध्य व्हावा त्यासाठी एकांत मिळावा म्हणून अरण्यात, हिमालयात किंवा एखाद्या मठात पळून गेला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. कारण त्याच्याबरोबर त्याचे मनही पळत असते आणि त्याच्यासह अरण्यात, हिमालयात किंवा मठात दाखल होते. संन्याशाच्या छाटीची एक गोष्ट सुप्रसिद्ध आहे. एकाने योगी होण्यासाठी आणि त्याकरता अध्यात्म योग साधना करण्यासाठी संन्यास घेतला. योग साधना करायला एकांत मिळावा म्हणून तो अरण्यात राहायला गेला. तेथे तो फळे कंदमुळे खाऊन योग साधना करू लागला. परंतु एक वेगळीच गोष्ट घडू लागली. त्या संन्याशाची छाटी उंदीर कुरतडू लागले. मग त्या संन्याशाने उंदरांच्या बंदोबस्तासाठी एक मांजर पाळले. मांजराला दूध लागते. एरवी मांजर टिकत नाही. दूध पाहिजे म्हणून गाय पाळली. त्याला योगसाधना करून गाय सांभाळायला जमेना. त्यामुळे गाईला सांभाळायला, तिला चारा पाणी द्यायला, गाईची धार काढायला त्या संन्याशाने लग्न केले. बायको केली. मग बायकोसाठी घर बांधले. मग संन्याशाला मुलं झाली. हा म्हणता त्या अरण्यातच सवाई संसार उभा राहिला. एका छाटेमुळे अशा प्रकारे संन्यासाचा सवाई संसार उभा राहिला. प्रथम मनुष्य संसार थाटायच्या मागे पळत असतो. आत्मज्ञान झाले की संसारापासून दूर पळत सुटतो. वास्तविक असे करायची गरज नाही. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या आपण पूर्णपणे पार पाडल्याच पाहिजेत. स्वीकारलेली जबाबदारी झटकून चालणार नाही. ती पार पाडलीच पाहिजे. सृष्टिक्रम चालू राहिलाच पाहिजे. आपले ऋषीमुनी संसारी होते. ते शेती व्यापार करत असत. संसार करून ते अध्यात्माचे उपासक होते, साक्षात्कारी होते. संसार अध्यात्माला पूरक होऊ शकतो. तो पूरक असतो. परमपूज्य आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे की अध्यात्म योग साधनेसाठी विदभर लंगोटी नेसून अगदी हिमालयात एखाद्या गुहेत जरी जाऊन बसलात तरी त्याचा काही उपयोग होत नाही. कारण त्या विदभर लंगोटीतच सगळा संसार भरलेला आहे. त्याचे आता काय करणार? यासाठी आवश्यकता असते ती आत्मसंयमाची, विवेकाची, ज्ञानाने जाणण्याची. हरि ओम.